राखी सावंत खरंच राकेश बापटवर प्रेम करते का, की ती नाटकं करायचा प्रयत्न करते, की फुटेज घ्यायचा प्रयत्न करते, याच संपूर्ण गोष्टी आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. कारण की आजच्या एपिसोडमध्ये जे आहे ना, ते राखी सावंतनी राकेश बापटसाठी केस कापून टाकलेले आहेत, तिचे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त. आणि ते का घडलेलं आहे, तो जो टास्क चालू होता कॅप्टन्सीचा, ज्याच्यामध्ये 2 जण डान्स करणार होते, त्याच्यानंतर कोलॅबोरेट करणार होते सदस्यांसोबत. आणि त्याच टास्कमध्ये जे आहे ते तिकडे राकेश बापट आणि तन्वी कोलते जे आहे ना, ते तिकडे एक कजरा रे कजरा रे गाण्यावर जे आहे ना, ते अतिशय उत्तम असं डान्स करायचा प्रयत्न करत होते. पण राकेश बापट जो आहे ना, तो आधेमध्ये जे आहे ते तिला पप्पी द्यायचा प्रयत्न जो आहे तो तन्वीला करत होता. आणि ती गोष्ट राखी सावंत जी आहे ती बिलकुल झेपलेली नव्हती. आणि ती गोष्ट जे बिग बॉस जे आहेत ना, त्यांनी ती एकदम ओळखली आणि ते तिकडे बोलून दाखवतात की कुठेतरी खूप जास्त धूर आल्याचा वास येतोय, आग लागल्याचा वास येतोय. आणि तिथून पुढे जी आहे ती थोडीशी ठिणगी जी आहे ती पडायचा प्रयत्न होतो. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी खरी सांगतो, राखी सावंतच्या आयुष्यामध्ये जे आहे ना, ते तिला प्रेम जे आहे ना, ते खूप कमी प्रमाणामध्ये भेटलेलं आहे. आणि ज्या टायमाला तिला प्रेम भेटतं किंवा तिला एखादा व्यक्ती आवडला असतो, त्या टायमाला तो व्यक्ती तिला भेटत नाही. आणि सेम गोष्ट इथे झालेली आहे. तिच्या इमोशन्सवरून जे आहे ना, ते मला असं वाटतं ती कुठेही जे आहे ते फेकगिरी करत नाहीये, कुठेही फुटेज घ्यायचा प्रयत्न करत नाहीये, पण ती तसं ऍक्ट करते, ती तशा गोष्टी करते. त्यामुळे कोणी तिच्यावर भरोसा ठेवत नाही. सगळ्यांना वाटतंय ती नाटकी करायचा प्रयत्न जे याच्याकडे करते. पण मित्रांनो, तसं काहीही नसेल असं मला वाटतंय. कारण की ती जे काय बोलत होती ना, की यार माझा पहिला नवरा देखील जो होता किंवा माझा जो नवरा देखील होता, त्याने देखील माझ्यासोबत असंच केलं, मला त्याच्या बाबतीत पूर्णपणे फिलिंग झाल्यानंतर तो मला सोडून गेला, दुसऱ्या मुलीच्या मागं लागला. आणि सेम गोष्ट आता इथे घडत आहे. राकेश बापट मला आवडतोय आणि तो पप्पी घेतोय कोणाची, तर त्या तन्वीची. आणि तन्वी देखील तिकडे जे आहे ते त्याला रिॲक्ट करते आणि काय बोलते, अरे हा माझा भाऊ आहे, भाऊ असं करू शकत नाही का, अरे हे बहीण भाऊन काय हे या घरामध्ये चालू आहे ना, ते गोष्ट मला पहिली गोष्ट कळत नाही. बहीण आणि भाऊ जर असतं तर राकेश बापटनी पहिली गोष्ट हे असे चाळे करायचा प्रयत्न बिलकुल केला नसता. त्याच्यात पूर्णपणे मी विरोधामध्ये आहे. जर ते बहीण भाऊ हे जे मोठं नातं असं लावायचा प्रयत्न करतायत ना, त्यामध्ये ते अक्षरशः चुकीचं आहे. ते जर असं मानत असते बहीण भाऊ एकमेकांना, तर ते पप्पी देणं जे काय आहे त्या गोष्टी ते करायला नव्हत्या पाहिजे. आणि त्याच्यावर स्वतः तन्वीने आक्षेप घेणं हे गरजेचं होतं. पण नाही, तिकडे तिने ते करू दिल्या गोष्टी. आणि तीच गोष्ट राखी सावंतला बिलकुल आवडली नव्हती. आणि राखी सावंतला खरंच मनापासून जे आहे ते वाईट वाटलं. आणि कुठलीही व्यक्ती फुटेजसाठी इतकं बावळटगिरी करणार नाही की ती केस कापून टाकेल स्वतःची. तिला ऍक्च्युअली ते तसं झालं की यार मला जो व्यक्ती आवडतो लाईफमध्ये, तो व्यक्ती कुठंच कधीच मला भेटत नाही. आणि त्याची खंत जी आहे तिला वाटत होती. आणि त्यामुळे ते जे काय करते ना, ते घरात रिअल आहे. आता जे काय राकेश बापट बद्दल चालू आहे ते. तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.